डॉक्टर मारहाण प्रकरण तापले. सोमवारी राज्यभर आयएमएचा 24 तासांचा बंद. आरोपींवर कडक कायदेशीर कारवाई न झाल्यास 9 ऑगस्टपासून बेमुदत बंदचा इशारा. कल्याण. डोंबिवलीतील सर्व डॉक्टर संघटनांचा सहभाग होणार. डोंबिवलीच्या शास्त्रीनगर रुग्णालयातील डॉक्टर मारहाण प्रकरणाचे पडसाद आता राज्यभर उमटले असून इंडियन मेडिकल असोसिएशन आयएमए महाराष्ट्र शाखेने सोमवार 20 जुलै 2026 पासून राज्यव्यापी 24 तासांच्या बंदची घोषणा केली आहे. या बंदमध्ये कल्याण, डोंबिवलीतील सर्व वैद्यकीय संघटना पूर्ण क्षमतेने सहभागी होणार असल्याची माहिती आयएमए कल्याणचे अध्यक्ष डॉक्टर राजेश राजू यांनी पत्रकार परिषदेत दिली. 6 जुलै रोजी शास्त्रीनगर रुग्णालयात शिवसेना नगरसेवक रमेश म्हात्रे आणि त्यांच्या समर्थकांकडून डॉक्टरांना मारहाण झाल्याचा आरोप करण्यात आला होता. या घटनेनंतर संपूर्ण राज्यातील वैद्यकीय क्षेत्रातून तीव्र संताप व्यक्त करण्यात आला. मात्र प्रशासनाने केलेली कायदेशीर कारवाई अपुरी आणि असमाधानकारक असल्याचा आरोप डॉक्टर संघटनांनी केला आहे. याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्र आयएमएने राज्यव्यापी बंदची हाक दिली असून डॉक्टरांच्या सुरक्षेबाबत शासनाने तातडीने ठोस पावले उचलावीत अशी मागणी करण्यात आली आहे. डॉक्टरांवरील हल्ल्यांविरोधातील विद्यमान कायदा अधिक कठोर करण्यात यावा. रुग्णालयांमध्ये डॉक्टर व वैद्यकीय कर्मचाऱ्यांसाठी सुरक्षित आणि संरक्षित वातावरण निर्माण करावे. वैद्यकीय संस्थांसाठी स्वतंत्र एसओपी स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर लागू करावी. तसेच भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी समुपदेशन समिती स्थापन करावी. अशा प्रमुख मागण्या यावेळी करण्यात आल्या. पत्रकार परिषदेला निमा संघटनेचे श्याम पोटदुखे, आयुर्वेद व्यासपीठचे वैद्य अभिजित ठाकूर, कल्याण होमिओपॅथिक डॉक्टर संघटनेचे डॉक्टर राहुल काळे, कॅम्पसवाचे सुभाष कदम तसेच इंडियन डेंटल असोसिएशनचे डॉक्टर किरण टोकेकर यांच्यासह विविध संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते. दरम्यान राज्यव्यापी बंददरम्यान सर्वसामान्य नागरिकांसाठी आपत्कालीन वैद्यकीय सेवा सुरू राहणार असून नियमित ओपीडी सेवा पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार असल्याचे डॉक्टर संघटनांनी स्पष्ट केले आहे. शासनाने डॉक्टर मारहाण प्रकरणी कडक आणि प्रभावी कायदेशीर कारवाई केली नाही तर येत्या 9 ऑगस्ट 2026 पासून राज्यभर बेमुदत बंद पुकारण्याचा इशाराही डॉक्टर संघटनांनी दिला आहे. मी डॉक्टर राजेश राजू इंडियन मेडिकल असोसिएशन कल्याण प्रेसिडेंट आहे आणि आमच्या सोबत अजूनही आमच्या असिस्टंट असोसिएशनचे बाकी पण काही ते ऑफिस बेअरर्स वगैरे आहेत ते इंट्रोड्यूस करून घेतील. इथं आलेलं पत्रकार सगळ्यांना आभार मानतो आम्ही, कारण या गोष्टी घडल्यानंतर या गोष्टींमधनं बोलायला किंवा ते काय गोष्टी घडली होती त्याच्यामधनं तुम्ही जे काय प्रतिक्रिया दिली आणि सगळ्या गोष्टींनी तुमच्याकडनं चांगलं सपोर्ट भेटली आहे. आणि मी डॉक्टर राजेश राजू इंडियन मेडिकल असोसिएशन कल्याण प्रेसिडेंट आहे आणि आमच्यासोबत अजूनही आमच्या असिस्टंट असोसिएशनचे बाकी पण काही ते ऑफिस बेअरर्स वगैरे आहेत ते इंट्रोड्यूस करून घेतील आणि नंतर तुमचे काही प्रश्न असतील ते आम्ही उत्तर देऊ. नॅशनल इंटिग्रेटेड मेडिकल असोसिएशन म्हणजे निमा कल्याणचा अध्यक्ष. नमस्कार, मी डॉक्टर अभिजित ठाकूर, आयुर्वेद व्यासपीठ या संघटनेचा मी सचिव. नमस्कार, मी डॉक्टर राहुल काळे, कल्याण होमिओपॅथिक डॉक्टर फाउंडेशनचा मी अध्यक्ष आहे. नमस्कार, मी डॉक्टर सुभाष कदम, कल्याण ईस्ट मेडिकल प्रॅक्टिशनर सोशल वेलफेअर असोसिएशनचा अध्यक्ष आहे. व्यासपीठाचे सगळं ऑफिस बेअरर्स इथं आले. आम्ही सगळे इथं का जमलो? आता एकत्र एवढं सगळं असोसिएशन आज इथं का जमलो आपण तुम्हालाही माहिती. जे काही गोष्टी झालेली आहे त्याच्या विरुद्ध आपण जे संप करणार आहोत. आपण कल्याण ईस्ट, वेस्ट, टिटवाला, मोहना, आंबिवली, कल्याण ईस्ट, डोंबिवलीचं इंडियन मेडिकल असोसिएशन, तिथलं निमा, सगळं डॉक्टर्स असोसिएशन, डॉक्टर्स, क्लिनिक्स, ओपीडी सगळं बंद ठेवणार आहे. हे आपण संप सोमवारी सकाळी 6 वाजल्यापासून 21 जुलै मंगळवारी सकाळी 6 वाजेपर्यंत सगळं बंद राहते. ओपीडी सर्व्हिसेस, इलेक्टिव्ह पॅथॉलॉजिकल सर्व्हिसेस, डेंटल क्लिनिक्स, फिजिओथेरपी क्लिनिक्स सगळं बंद ठेवण्यात येणार आहे. फक्त पेशंटला जे एमर्जन्सी असतात त्यांना काही त्रास होऊ नये म्हणून आपण एमर्जन्सी सर्व्हिसेस हॉस्पिटलमध्ये जे चालू राहतील ते आपण चालू ठेवणार आहे. आता याच्याबद्दल अजून तुम्हाला काय विचारायचं असेल तर तुम्ही विचारू शकता. कधी असोसिएशनने विचार केलाय की प्रशासनाने लिहिलेला आहे का की बाबा डॉक्टर 4 पाहिजे, इथे एकच आहे? सर, असोसिएशनला असोसिएशन डॉक्टरांचं पाहिजे, त्यांना इक्विपमेंट नाहीये, त्यांना 4 ऐवजी रातपाळी एकच डॉक्टर आहे. डॉक्टरांची कमतरता आहे. सर, हे आमच्या असोसिएशन मेंबर्स त्यांच्या वेलफेअरसाठी आता केडीएमसी मध्ये जर डॉक्टर कमतरता आहे, हे डॉक्टर तुम्ही का नाही बरं, आम्ही त्यांना विचारू नाही शकत. ते राहायचं आम्हाला नाही. एक बैठक झालेली ते पण श्रीकांत शिंदेने त्यांना कळवलं की आपल्या रुक्मिणीमध्ये जेव्हा काही इन्सिडेंट झालेले आहेत तेव्हा
तिथे डॉक्टरांची कमतरता आहे. तेव्हा अश्विनी पाटील सगळ्या वैद्यकीय संघटनेचे जे अध्यक्ष आणि सेक्रेटरी होते त्यांची बैठक बोलवली होती. मी होतो त्या बैठकीला. तेव्हा त्या विषयावर बरीच चर्चा झाली 1-1.5 तास आणि त्याच्यानंतर पण आणखी एक बैठक झाली, पण तो विषय पुढे कसा का रेंगाळला ते नाही माहीत. पण कन्सल्टंटची कमी आहे आणि आपल्याला कन्सल्टंट इकडे नेमणूक करायची आहे. आणि तेव्हा म्हणजे ॲलोपॅथी म्हणा किंवा आयुर्वेद आणि होमिओपॅथीची पण तिथे विशेषज्ञ आपण स्पेशालिस्ट देऊन आयुर्वेदिक ट्रीटमेंट पण तिथे चालू करूया आणि होमिओपॅथिक डिपार्टमेंट पण चालू करूया, या विषयावर पण तिथे चर्चा झाली. म्हणजे त्यांच्या डोक्यात ते होतं, पण तो विषय नंतर का रेंगाळला त्याच्याबद्दल माहिती. बरं, म्हणजे पुढचीच गोष्ट आहे, बेसिक मूलभूत ज्या गरजा 15 ते 20 लाख लोकसंख्येला पाहिजे. आपण जर विचार केला तर कल्याण डोंबिवलीची सगळी जी लोकसंख्या आहे ती खाजगी वैद्यकीय व्यवसायावर निर्भर आहे. तुम्हाला कुत्रा चावलं तर रेबीजचं इंजेक्शन सुद्धा सरकारीमध्ये लवकर भेटत नाही. ठीक आहे, त्यामुळं कुठेतरी ह्या उदाहरणानंतर प्रशासनाने किंवा इथल्या नेत्यांनी याचं थोडंसं चिंतन करून आपल्या जनतेला कशा पद्धतीनं तुम्ही 500 खाटांचं हॉस्पिटल बनवा ना, काही प्रॉब्लेम नाही. तिथं हे होणार नाही, वाद झाला बेड नव्हता म्हणून किंवा हे नव्हतं म्हणून, हा विषय झाला नसता जर का हे सगळं सुसज्ज असतं यावेळेस केलं असतं. कोविडमध्ये साहेब जर का ही खाजगी, आम्ही खाजगीच म्हणू स्वतःला, खाजगी कल्याण डॉक्टर आर्मी जर का सरकारच्या सपोर्टमध्ये नसती, ज्या पद्धतीनं आता कल्याण डोंबिवली महानगरपालिकेनं मिरवलं की आम्ही भारतात नंबर 1 अवॉर्ड भेटला, तर हे न होता साहेब अक्षरशः कल्याणच्या रस्त्यावर डेड बॉडी भेटल्या असत्या. एवढी भीषण परिस्थिती कल्याणची झाली असते. पण खाजगी आणि यांनी सगळ्यांनी हे करून वेगवेगळे युनिट स्थापन केले, वेगवेगळ्या गोष्टी केल्या, तेव्हा ह्या गोष्टी झाल्या. नाहीतर कल्याण डोंबिवली महापालिकेची आरोग्य व्यवस्था पुरती एक्सपोज झाली असती, कारण की ती साधी काविळीची साथ सुद्धा सांभाळू शकत नाही, अशी पद्धतीची आरोग्य व्यवस्था कल्याण डोंबिवलीमध्ये आहे. डोंबिवली महानगरपालिकेत शास्त्रीनगर हॉस्पिटल डोंबिवलीमध्ये 7 जुलैला जे काही घटना घडली आहे, त्याच्यानंतर जे हल्ला झालेली आहे डॉक्टरांवरती आणि तिथल्या कर्मचाऱ्यांनंतर जे गोष्टी घडली गेली आहे, त्याच्यामुळं आपण 1 दिवसाचा संप त्यावेळेला कल्याणचं अख्खं असोसिएशन सगळ्यांनी त्यावेळेला आपण केलं होतं. त्याच्यानंतर आत्ता सध्या राज्यस्तरीयवर इंडियन मेडिकल असोसिएशन, इंडियन डेंटल असोसिएशन, केम्स्वा, नीमा आणि आयुर्वेद व्यासपीठ या सगळ्यांनी राज्यस्तरावर इंडियन मेडिकल असोसिएशन स्टेट ब्रांच या सगळ्यांनी दखल घेऊन आपण सोमवारी सकाळी 6 वाजल्यापासून 20 तारीख जुलैला 21 जुलै सकाळी 6 वाजेपर्यंत मंगळवारी संप करण्यात येतोय. हे आपण जे एमर्जन्सी सर्व्हिसेस असतात, एमर्जन्सी सर्व्हिसेस चालू ठेवणार आहेत. येणाऱ्या पेशंटला त्यांना कोणालाही त्रास होऊ नये म्हणून एमर्जन्सी सर्व्हिसेस चालू ठेवून OPD क्लिनिक्स, फिजिओथेरपी क्लिनिक्स, डेंटल क्लिनिक्स आणि इलेक्टिव्ह ऑपरेशन सगळं प्रायव्हेट हॉस्पिटलचं बंद ठेवण्यात आहे. घटना घडली, अटक झाली आहे, त्याच्यानंतर जे लिगली ॲक्शन घेतलं गेली आहे त्याच्यामधनं कुठलाही आमच्या डॉक्टरच्या असोसिएशनमध्ये कोणालाही असं काही सॅटिस्फॅक्टरी नाही वाटलं की जे काही ॲक्शन घेतलं गेली आहे ते असं वाटतंय की कुठं ना कुठे ते कमी दर्जा जाणवला आम्हाला. आणि त्याच्यानंतर पुढे जाऊन असं गोष्टी काही घडलं नाही पाहिजे. जे काही मागणी आहे त्याच्यासाठी आम्ही हे संप करण्यात येतो. तुम्ही आता बोलल्यानंतर मला आता माहिती पडली आहे, ते बघायला लागेल. त्याचं झाल्यानंतर मग आता आमचं काय प्रतिक्रिया असेल ते आम्ही तुम्हाला असं काय अपडेट भेटलं तर आम्ही देऊ तुम्हाला. लीगल सपोर्ट द्यायला तयार आहोत, तसं काही नाही आहे. आणि फक्त जसं तुम्ही आता मला बोललेत की हे फक्त जे रमेश म्हात्रेबद्दल जे तुम्ही बोलता त्यांच्या विरुद्ध नाही आहे. हे पूर्ण पुढे जाऊन असं कुठल्याही गोष्टी घटना घडली नाही पाहिजे याच्यासाठी आमची मागणी आहे. जे मेडिकेअर ॲक्टला सक्त अजून चांगलं इम्प्लिमेंटेशनची गरज आहे किंवा गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये जे सिक्युरिटी किंवा काउन्सिलर बोललो आपण किंवा आणि जे काही डॉक्टरांचा कमतरता आहे त्याला सगळं व्यवस्थित पुरवठा करणं आपला गव्हर्नमेंटचं काम आहे. त्याच्याबद्दल आमचं मागणी आहे. त्या सोमवारी जे आपण स्ट्राईक करणार आहोत त्याच्यामध्ये आपलं स्टेट लेवलचं सगळं असोसिएशनचं सगळं पार्टिसिपेशन आहे. जर आपण 9 तारीख ऑगस्टपर्यंत परत बघणार आहे, जर त्याच्यामधलं काही कुठलंही काय ॲक्शन किंवा अश्युरन्स काय गव्हर्नमेंटकडनं काय आलं नाही तर आपण पूर्ण मार्च म्हणून असतं
मेडिकल असोसिएशन ऑफ रेसिडेंट डॉक्टर्स आणि किंवा गव्हर्नमेंट असोसिएशनचे काही डॉक्टर्स आहेत ते पण आपला स्ट्राईकमध्ये सामील होतील आणि त्यावेळेला स्ट्राईक इंडेफिनेट म्हणजे कुठलेही कालावधीपर्यंत नाही, जोपर्यंत मागणी पूर्ण होत नाही तोपर्यंत बेमुदत आपण चालू ठेवणार. ओके.